हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण वेगळा असा नाश्ता बघणार आहोत। तर हे बघा, त्यासाठी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत 2-3, ते बारीक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आणि एक पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये काढून घ्यायचा आहे कांदा। आता कांदा साईडला ठेवून देऊया। पहिलं गहू पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 2 कप गहू पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप त्यासाठी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित असं स्मूथ बॅटर करून घ्यायचं आहे। जसं आपण वडापावसाठी करतो नाही का, त्या पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे। झटपट होणारा आणि चविष्ट असा हा नाश्ता आहे। थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे, एकदम पाणी टाकू नका। हे बघा, असं स्मूथ असं बॅटर झालं पाहिजे, गुठळी अजिबात राहता कामा नाही। असं हे छान झालेलं आहे। आता साईडला ठेवून देऊयात। झाकण ठेवायचं आहे आणि बाकीचं होईपर्यंत साईडला ठेवून द्यायचं आहे बाकी तयारी। तर चला, हे बघा कांदा घेतलेला आपण, त्यामध्ये आता एक 5 ते 6 कमी तिखटवाले मिरची कट करून टाकलेली आहे। मीडियम साईजचा एक टोमॅटो कट करायचा आहे, ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे। एक फ्रोझन मटार आहेत ते टाकलेले आहेत आणि बटाटा आहे तो कुस्करून टाकायचा आहे। या पद्धतीने साधारणतः मी 5-6 बटाटे घेतलेले आहेत। त्यामध्ये आता बघा सेंडो मीठ, काळं मीठ आणि नॉर्मल मीठ आणि चाट मसाला, हे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। ओरेगोनो पण थोडासा टाकायचा आहे भुरभुरायचा वरून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने चवीला खूप छान होतं। मुलं जर म्हणत असेल वेगळं काहीतरी कर, तर हे तुम्ही ट्राय करा, नक्की मुलांना आवडेल। आता हे बघा, बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायचं नाही। आता तवा गरम करायचा आहे, तव्यामध्ये सोडून घ्यायचं आणि असं पसरवून घ्यायचं आहे। पातळ जितकं करता येईल तितकं करून घ्यायचं आहे। या पद्धतीने असं साईडला सोडायचं, नाही तर छोटंच केलं तरीही चालेल। हे बघा, असं सगळं पातळ जितकं होईल तितकं करायचं आहे। आता आपण झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी। 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण असं गोल सैल करून घ्यायचं आहे। कडा सोडून घ्यायच्या आहे त्याच्या। हे बघ, पलटी मारून घेतलेला आहे। आता असं छान शेकून घ्यायचं आहे आणि आता असं जाळीच्या भांड्यावर काढून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपण सगळ्या करून घेतलेल्या आहेत पोळ्या। आता त्यातली एक पोळी घ्यायची आहे, मी दाखवते आहे तुम्हाला। असं अर्धवट फोल्ड करून घ्यायचे आहे आणि जे आता आपण बॅटर करून घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये टाकायचं आहे। साधारणतः 1 चमचा, 1 ते 1.5 चमचे टाकू शकता आणि ह्या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे। हे बघा, आणि असं बॅटर खालच्या बाजूने सुद्धा बॅटर छान दाबून घ्यायचं आहे, बाहेर पडायला नको। हे बघा, अजून एक दाखवते तुम्हाला। अशी पोळी घ्यायची आहे, अर्धवट फोल्ड करायची आहे आणि मधोमध आपण बॅटर जे केलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे। बटाटा, कांदा, मिरची हेच बॅटर आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे बॅटर आणि अशी पहिल्यांदा एक बाजू फोल्ड करायची, नंतर मग दुसरी बाजू। समोसा ज्या आकाराचा असतो त्या आकाराचा आपण हा शेप दिलेला आहे। हे बघा, असं प्रेस करून घ्यायचं। अशाच पद्धतीने आपण सगळे करून घेणार आहोत
आता तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा तूप टाकायचं आहे. तेलही टाकू शकता, तूपही टाकू शकता तुमच्या मर्जीने. आणि आपण जे हे केलेले आहे ना, ते असं व्यवस्थित असं सगळीकडे तूप पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे लावून घ्यायचे आहेत. खूप छान चटपटीत असा हा नाश्ता लागतो. नक्की तुम्ही एकदा ते ट्राय करा आणि करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसं लागतो आहे. खूप छान, माझ्या मुलांना तर खूप छान आवडला. हे बघा, आणि झटपट होणारा आहे. काही याला असा वेळ लागत नाही की करायला पूर्वतयारी करावी लागते किंवा काही. पटकन होणारं आहे. नक्की तुम्ही करून बघा. साईडून तूप सोडून घ्यायचं आहे. तुपामध्ये खुरपूस असं छान उलटंपालटं करून भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, नाश्ता रेडी आहे. चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. तोवर बाय.